नमस्कार मंडळी, आशी फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. क्रिसमस आलाय तर कपकेक हा झालाच पाहिजे. एकदम सोपं आणि इझी. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी जो डेअरी मिल्क आहे, डेअरी मिल्क व्यवस्थित असं बारीक करून घेत आहे. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा चॉकलेट यूज करू शकता. मोस्टली ते डार्क चॉकलेट देखील कित्येक जण यूज करतात, पण शक्यतो डेअरी मिल्क मोस्टली सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं. त्यामुळे मी इथे डेअरी मिल्क घेतलेलं आहे. त्यानंतर इथे दूध घेतलेलं आहे लो टेम्परेचर करून व्यवस्थित असं, आणि व्यवस्थित दूध आणि चॉकलेट आहे हे मिक्स करून घेऊया. पण हो, एकदमच मेल्ट नाही करायचं आहे. नॉर्मल थोडेसे जे तुकडे असतात चॉकलेटचे हे आपल्याला ठेवायचे आहेत. पाहू शकता इथे व्यवस्थित असं म्हणजे चॉकलेट आहे हे मी मेल्ट करून घेतलेलं आहे पाहिजे तसं. त्यानंतर आता आपण जो बेस आहे तो रेडी करूया. इथे मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी, पाहू शकता. त्यानंतर इथे मी कोको पावडर घेतलेली आहे 1 वाटी. त्यानंतर इथे मी शुगर पावडर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जे दूध आहे ते आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. थोडं थोडं करून जे मिश्रण आहे हे आपण एकजीव करणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा किंचित असा टाकलेला आहे, अर्धा चमचा पकडा. त्यानंतर आता इथे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आता आपण फेटाळून घेत आहोत, मिक्स करून घेत आहोत. पाहू शकता थोडं थोडं दूध टाकून हे मिश्रण आता आपण व्यवस्थित जी कन्सिस्टन्सी पाहिजे असते तसं करून घेत आहोत. मिश्रणामध्ये दूध आपण टाकून घेतलेलं आहे. आता जी कन्सिस्टन्सी आहे ही आपली व्यवस्थित होईल. पाहू शकता हळूहळू जे मिश्रण आहे ते आता आपण एकजीव करून घेत आहोत. आणि हो मंडळी, जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करा आणि असे नेहमी व्हिडिओ हे पाहत राहा. पाहू शकता जी कन्सिस्टन्सी आहे त्यासाठी आपण व्यवस्थित असं हे मिश्रण फेटाळून घेत आहोत. आणि हो, जो आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे तो ॲक्टिव्ह झालाच असेल, परंतु जे मिश्रण फेटाळताना आपण एकाच डायरेक्शनने फेटाळा, म्हणजे जो बेकिंग सोडा आहे हा व्यवस्थित ॲक्टिव्ह होतो. त्यानंतर आता आपण घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्या वाट्या असतात, बाउल, हे जर अवेलेबल असतील त्या बाउलमध्ये इथे मी जे चॉकलेट आहे, जो बेस आहे, आधी तो टाकून घेत आहोत. पाहू शकता तिन्ही वाट्यांमध्ये व्यवस्थित जो बेस आहे आपला तो आता आपण केकचा बेस आहे हा टाकून घेत आहोत. पाहू शकता इथे आपण व्यवस्थित तिन्ही वाट्यांमध्ये जो बेस आहे हा टाकून घेतलेला आहे. आता जो मधला बेस आहे म्हणजे चॉकलेटचा जो आपण करून घेतलेला आहे तो आता ह्या चॉकलेटचा बेस आहे हा टाकून घेऊया. पाहू शकता जो आता आपण बेस होता तो टाकून घेतलेला आहे आणि जे चॉकलेट आहे ते देखील आपल्याला हवं तसं आपण इथे मेल्ट करून घेतलेलं आहे. पाहू शकता जे चॉकलेट आहे हे जास्त आपण मेल्ट नाही केलेलं आहे, नॉर्मल ठेवलेलं आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्यावरती जो बेस आहे तो टाकून घेऊया. तिन्ही वाट्यांमध्ये व्यवस्थित असा बेस टाकून घेतलेला आहे आपण, पाहू शकता. आणि एका साईडला इथे मी भांड्यामध्ये पाणी आणि त्यामध्ये जाळी ठेवून आता जे वाट्या आहेत ह्या व्यवस्थित आता आपण त्यामध्ये ठेवून घेऊया. भांडी व्यवस्थित ठेवून घेऊया. पाहू शकता इथे मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. 15 मिनिटं लो गॅस करून हा भांडं ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता मस्त असा आपला चॉको लावा केक हा रेडी आहे. मस्त असा व्यवस्थित जो चॉकलेट आहे हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे, जे लेयर आपण लावले होते ते, आणि मस्त असा इझिली तो निघतोय. पाहू शकता आणि तो चिटकलेला देखील नाही आहे वाटीला. मस्तच असा झालेला आहे आपला हा चॉको लावा केक. मी ते तुम्हाला एक केक व्यवस्थित काढून दाखवते. अजिबात असा वाटीला चिटकलेला नाही आहे. पाहू शकता. कट करून देखील दाखवते.
वाव, मस्तच. इझिली कट देखील होते बघा. मस्त असा स्पॉन्जी, त्याचबरोबर व्यवस्थित असा जो चॉकलेटचा लेयर आपण लावला होता, एक लेयर नॉर्मली, तो देखील मस्त असा फ्लेवर किंवा त्या केकमध्ये उतरलेला आहे. घरी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होतो. पिकचे व्हिडिओ पाहत राहा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.